रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईद तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. संत रामदास स्वामींच्या ग्रंथराज दासबोधातील 13व्या दशकाचा आपण सध्या विचार करतो आहोत. काल आपण दशक 13 समास 5 आणि 6 असे 2 समास पाहिले. हा जो 6वा समास आहे लघुबोध, तो नाव जरी लघु असलं तरी परंतु बोध हा फार मोठा आहे आणि एका महान कर्तृत्व दाखवलेल्या एका महान योद्ध्याला, महान पुरुषाला समर्थांनी हा उपदेश केलेला आहे. वैशाख शुद्ध नवमी 1649 वार गुरुवार आणि त्या जागेचं नाव आहे शिंगणवाडी. चाफळ पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर. या ठिकाणी शिंगणवाडीला मला आत्ता वृषालीताईंकडे पाहिल्यानंतर त्याचं स्मरण झालं. दरवर्षी 16 ते 20 मे दासबोध अभ्यास वर्ग भरतो. मागच्या 60 वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि ती परंपरा यावर्षी खंडित झाली. कोरोनाचा प्रभाव. या 16 ते 20 मे चाफळ सारख्या ठिकाणी की ज्या ठिकाणी अनेक महंतांना समर्थांनी घडवलं, समर्थ जास्तीत जास्त आयुष्यातला काळ 40-42 वर्ष चाफळला राहिलेले आहेत. या पवित्र ठिकाणी 16 ते 20 मे 5 दिवस 150-200 कार्यकर्ते दासबोध अभ्यासार्थी येतात.
मग त्यामध्ये समर्थ संप्रदायिक आहेत, दासबोध ज्यांना वाचायचं आहे ते येतात, जे पारायण म्हणून वाचतायत ते येत आहेत, काही परीक्षा देत आहेत ते येत आहेत, सगळेच असतात तिथं, कुणाला मज्जाव नाहीये. या सगळ्या 5 दिवसामध्ये एक दिवस शिंगणवाडीला सगळ्यांना घेऊन जायचा प्रघात आहे. आणि तो आप्पा वैद्यांपासून आहे. 40-45 वर्ष झाली असतील तेव्हापासून तो प्रघात आहे. शिंगणवाडीला घेऊन जायचं, जिथं समर्थ रामदासांनी उपदेश केला त्या पवित्र भूमीमध्ये जायचं, सगळ्यांनी डोकं टेकवायचं. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की 2 वर्षाखाली सुहासदादा आगरकरांनी कोल्हापूरहून सौ वृषाली कुलकर्णींना बोलावलं होतं. त्यांनी तिथं पोवाडा सादर केला. ते जे ठिकाण आहे ना, जिथं बसायची जागा आहे, एक हॉल बांधल्यासारखा आहे, त्या ठिकाणी त्या हॉलला नाव दिलेलं आहे तानाजी मालुसरे सभागृह. तानाजी मालुसरेंचा, नरवीर तानाजी मालुसरेंचा एक मोठा फोटो त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी दशक 18 समाज 6 उत्तम पुरुष निरूपण याच्यावर विवेचन होत आहे. अफजल खानाचा वध, त्याला त्या निमित्ताने समर्थांनी दिलेल्या सूचना आणि तो विजय संपादन केला, अलौकिक असा विजय तो संपादन केल्यानंतर राजांचं केलेलं कौतुक हे त्या समासामध्ये आहे. दशक 18 समास 6 उत्तम पुरुष निरूपण. आणि त्या ठिकाणी हा समास वाचून झाल्यानंतर, याच्यावर विवेचन झाल्यानंतर सौ वृषाली कुलकर्णींनी एक पोवाडा सादर केला होता. त्या आवेशामध्ये त्या आल्या होत्या आणि फार सुरेख तो मला प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोर आठवतो. त्या महाराष्ट्रातलं एक महान व्यक्तिमत्व शाहीर योगेश यांच्या कन्या आहेत, कीर्तनकार आहेत. आपल्या संत समागमवरून त्यांचं कीर्तन झालं. अनेक ठिकाणी त्यांची कीर्तनं होत असतात. ऑनलाईन कीर्तनं होत आहेत. मागच्या आठवड्यात एक कीर्तन झालं, शेर शिवा का पराक्रमी शंभू, एक ही शंभू राजा था, परम पराक्रमी एक ही शंभू राजा था, शेर शिवा का बेटा था. ते जे काव्य आहे ते शाहीर योगेशांचे आणि त्यांच्या त्या वृषाली कुलकर्णी ह्या त्यांच्या कन्या आहेत. हा लघुबोध समास मला काल सौ रेवा देशपांडेंनी सूचना केली की दरवर्षी चाफळला शिंगणवाडीला जसा आपण उत्तम पुरुष घेतो तसा हा लघुबोधही सांगितला पाहिजे. आणि खरं आहे ना, काय वावग आहे त्यात. समर्थ संप्रदायिकांची ही अंतःकरणातली दृढ काय म्हणतो त्याला ठेव आहे की समर्थांनी शिंगणवाडीला छत्रपती शिवाजी महाराजांना अनुग्रह दिल्यानंतर हा समाज सांगितलेला आहे. आणि त्याचं वर्णनही आपण जर पाहिलं, विवेचन जर पाहिलं, त्या ओव्यांचा अर्थ जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की खूप अर्थपूर्ण अशा त्या सगळ्या ओव्या आहेत. आणि राजांना त्यांनी तो 25 ओव्यांचा समास सांगितला. आणि पुढच्या ज्या 6 ओव्या आहेत तर त्या ओव्यांमध्ये राजकारण करत असताना, प्रपंच करत असताना, व्यवहार करत असताना काय सजगता घेतली पाहिजे त्याचं सगळं विवेचन समर्थ रामदासांनी यामध्ये केलेलं आहे. आणि शेवटची जी ओवी आहे ती आहे, म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य. म्हणून श्रीमंत योगी असं नाव आहे, अशी बिरुदावली आहे, अशी उपाधी समर्थांनी राजांना दिलेली आहे. श्रीमंत आहेत, वैभव संपन्न आहेत, पण जगतायत कसे? योग्यासारखे. ज्ञानी आहेत, निर्गुणाशी अनन्य आहेत, आत्मनिवेदने मान्य परम पुरुष, असं कौतुक एका दृष्टीनं पाहिलं तर ते समर्थांनी केलं. आपण त्या पुढचा जो समास आहे दशक 13 समास 7 प्रत्यय विवरण
या समासामध्ये समर्थ रामदासांनी विवेकावर भर दिल्याचं दिसते. समर्थांना विवेक हा शब्द अत्यंत प्रिय आहे. आपल्याला कितीतरी वेळा आपण त्याचं उच्चारण केलं, 358 वेळा विवेक हा शब्द एकट्या ग्रंथराज दासबोधामध्ये आलेला आहे. किती विवेकाचं वेळ आहे समर्थ रामदासांना. आणि यामध्ये प्रत्यय विवरण म्हणजे प्रत्यय म्हणजे प्रचिती घेणे, अनुभव घेणे. आणि मग अनुभव कशाचा घ्यायचा आहे? तो अनुभव जो घ्यायचा आहे तो आत्मा आणि ब्रह्म या दोन वस्तूंचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि याचं वर्णन जे आहे ते समर्थांनी ओवी क्रमांक 3 आणि 4 मध्ये केलेलं आहे. आत्मानात्म विवेक केल्यानंतर आत्मतत्व कुठे विलस्त आहे आणि अनात्म वस्तू कोणती आहे की ज्यामध्ये आत्मतत्व नाहीये हे समजतं. सारासार विचार जेव्हा आपण करू तेव्हा या दृश्य विश्वामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे हे समजतं. आणि हे दोन्ही विवेक जो नित्य करत असतो, क्षणोक्षणी हा विवेक ज्याच्या अंतःकरणात चालू असतो त्याला म्हणतात नित्य अनित्य विवेक. समर्थ रामदासांनी या ठिकाणी आत्मा हा जो शब्द वापरलेला आहे तो व्यष्टीचा किंवा एका पिंडाचा, एका पंचभौतिक देहाचा विचार करून वापरलाय. आणि ब्रह्म जेव्हा शब्द वापरला तेव्हा तो ब्रह्मांडाचा किंवा समष्टीमध्ये जो अंतरात्मा आहे, जे आत्मतत्व आहे त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ब्रह्म हा शब्द वापरलेला आहे. आता यामध्ये आत्मा आणि जीवात्मा किंवा आत्मा आणि ब्रह्म यामधला जो फरक आहे तो आपल्याला पुढे एका दृष्टांताद्वारे समर्थ रामदास आपल्याला समजावून सांगतायत. याही ठिकाणी समर्थांनी असं वर्णन केलंय की जीवात्मा एकटा काही करू शकत नाही. तो पंचभौतिक देहाचा आधार घेतो आणि आधाराने तो काम करतो. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्याला जे हवं आहे तो ते त्या देहाकडून करून घेतो. आणि जेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की अरे हा देह आपल्या दृष्टीनं कुचकामी आहे तेव्हा तो सोडून देतो. म्हणजे आपण त्याला म्हणतो की मृत्यू आला. आपल्याला ती कल्पना सहन होत नाही. आपल्या नातेवाईकांचं, आपल्या प्रियजनांचं जाणं हे आपल्याला सहन होत नाही. काल पूजनीय चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं मृत्यूवरचं विवरण ऐकत होतो. 10-10.5 मिनिटाचं विवरण आहे, पण त्यांनी पटवून दिले. जसं समर्थ रामदास आम्हाला ते 4 समास वाचल्यानंतर मनुष्य तयार होतो. यम जरी पुढे आला तरी चल मी तुझ्यासोबत येतो, आय एम रेडी असं म्हणू शकतो. मनाची, शरीराची सगळी तयारी, विचारांची तयारी समर्थ रामदास करून घेतात. जे या पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं दुःख आहे, सगळ्यात मोठी भीती आहे, त्या भीतीला फेस करण्यासाठी, तोंड देण्यासाठी समर्थ आम्हाला तयार करून घेत आहेत. देगलूरकर महाराज म्हणाले व भगवंताला एकच प्रार्थना केली पाहिजे की जेव्हा मी इथून निघायच्या तयारीत असेन, जब प्राण तन से निकले. आणि ते काव्य जे आहे ते आपल्या समोर आपल्याला माहिती आहे की कृष्णा तू ये, येताना राधेला घेऊन ये, पिवळा पितांबर नेसलेला आहे, हातात बासरी आहे, अशा त्या वेशामध्ये तू ये. आणि सगळ्यात शेवटी तो कवी असं म्हणतो की ही एक अर्जी आहे, एक अर्ज आहे, विनंती आहे, खुदगर्जी आहे. ह्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे, कारण मला पुन्हा यायचं नाहीये इथं, हा स्वार्थ आहे. बाकी तुम्हारी मर्जी. तो सोडून देतो त्यांच्या भगवंतावर. का नाही येणार भगवंत? कारण आयुष्यभर जर आपण त्याचं नामस्मरण केलेलं असेल तर ते शेवटी येणारच.
त्यामुळे मृत्यू येणं, खूप उपमा दिलेल्या आहेत त्यामध्ये. शेखर महाराजांनी, देगलूरकर महाराजांनी. कपडे नवीन घालताना आनंद होतो का नाही? नवीन घरामध्ये जाताना आनंद होतो का नाही? मग आत्मतत्व हे आमचं नवीन पंचभौतिक देहाचा स्वीकार करतं, त्याचा आपल्याला दुःख का वाटायला पाहिजे? असा विचार करण्याची कला समर्थांचा दासबोध निश्चित शिकवतोय. त्यामुळे आपण या दासबोधाचं चिंतन मनन करतो आहोत आणि पुढेही आयुष्यभर करत राहिलं पाहिजे. लॉकडाऊन असताना आणि लॉक ओपन असताना सुद्धा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग झालं पाहिजे दासबोध वाचन, दासबोधाचं चिंतन, समर्थांच्या वाङ्मयाचं मनन, त्याचा अभ्यास. श्वास जसा सहजासहज होतो तसा दासबोध आमच्या हातात सहज आला पाहिजे. आणि पुढे समर्थ रामदासांनी एक दृष्टांत दिलाय या समासामध्ये. भांड्यात असलेलं आकाश आणि भांड्यामध्ये पाणी असताना जे प्रतिबिंब दिसेल त्यातला फरक काल आपण कठोपनिषदामध्ये परवा पाहत असताना कारागृहाचं उदाहरण आपल्या समोर आलं का नाही? कारागृहामध्ये कैदी पण आहेत. अलकाताईंनी फार सुरेख सांगितलं ते. कैदी पण आहेत आणि जेलर पण आहे. जेलर पण कारागृहात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हजारो कैदी स्वातंत्र्य योद्धे त्या कारागृहात होते. डेव्हिड बॅरी पण होता का नाही तिथं? पण डेव्हिड बॅरी स्वतंत्र होता, पण त्याची कृत्य अशी झाली की त्याला मरताना त्याची जमीन काय, भारताची जमीन उपलब्ध झाली नाही. आयुष्यभर जे आपण करू ते आपल्याला शेवटी येतं. हा नियम आहे निसर्गाचा. डेव्हिड बॅरीने अनवनीत अत्याचार केले स्वातंत्र्य योद्ध्यांवर. अहो, निम्मे लोक तर त्याच्या त्या अत्याचाराने दहशत खाऊन मारायचे. फार मरणप्राय यातना त्यांनी दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या बोटीतून उतरताना आणि त्या मध्ये येत असताना तो म्हणतो, मिस्टर बॅरिस्टर, 2 तुला शिक्षा 25-25 वर्षाच्या इथं माझ्यासोबत माझ्या आधिपत्याखाली तुला सहन करायचं आहे. तुला वाटतं का की तू इथून जिवंत जाऊ शकशील? कुणी सांगितलंय? केवळ एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यांना माहिती होतं हा पंचभौतिक देह सुटला तर हरकत नाही, पण माझं आत्मतत्व इथंच राहणार आहे आणि ते या माझ्या प्राणप्रिय भारतभूमीचा स्वातंत्र्याचा सोहळा पाहीन, हा विश्वास आहे त्यांना. उलट त्या डेव्हिड बॅरीच्या डोळ्यात डोळे घालून ते स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा विचारतात, मिस्टर बॅरी, तुला माहिती आहे का 50 वर्ष तुझं सरकार, ब्रिटिशांचं सरकार माझ्या या देशावर सत्ता गाजवू शकेल? हा डेव्हिड बॅरी तिथून जेव्हा त्याला मायदेशी बोलावणं आलं की तू फार आगाऊपणा करतोयस तिथं, ते सगळं रिपोर्टिंग व्हायचं ना वर, त्याला बोलावणं पाठवलं. हा डेव्हिड बॅरी जहाजातून जात असताना तो मेला. त्याला औषध पाणी मिळालं नाही, जमीन मिळाली नाही मरायला. त्याच्या मातृभूमीला तो पोचू शकला नाही. दुसऱ्याच्या मातृभूमीचं स्वातंत्र्याचं अपहरण करून तुम्ही तुमच्या मायभूमीला जाल कसे? पण आत्मतत्व ज्याला त्या आत्मतत्वाची जाणीव आहे, त्याला हे सर्व विश्व एका परब्रह्म स्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे याची जाणीव कायम असते.
सृष्टीच्या कार्याचा किंवा सृष्टीचा कर्ता कोण आहे, या सगळ्या सृष्टीच्या निर्माणाचा कर्ता कोण आहे, याची प्रचितीनं ओळख करून घ्यायची किंवा अनुभवाने ओळख करून घ्यायची, ते अनुभवायचं आपण. त्यासाठी हा प्रत्यय विवरण समास आहे. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश, पसरला पैस श्रीराम. त्याला गंती नाहीये, एक मोठी स्पेस आहे, खूप मोठी स्पेस आहे. त्याला मर्यादा नाही, त्याला अवकाश असं म्हणलंय. आणि त्या अवकाशामध्ये आकाश आहे. आधी पैस मग पदार्थ, प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्यय वीण पाहता व्यर्थ, सकळ काही श्रीराम. समर्थांचा भर प्रचितीवर आहे. हे सांगणं वागणीचे काम नव्हे, प्रचिती घ्या म्हणतायत समर्थ. आणि ती प्रचिती घेण्यासाठी आमच्या शरीराची मनाची तयारी संत रामदास आम्हाला त्यांच्या दासबोधातून करून घेत आहेत. काय समर्थांनी जो दृष्टांत दिलेला आहे, एक घट आहे, भांड आहे. भांड्यामध्ये जे आकाश आहे ते ब्रह्म आहे, ते हलत नाही. आणि या ब्रह्माचा अंश म्हणजे आत्मा आहे. एक विचार असा करा की आपल्या या पंचभौतिक देहामध्ये ते आत्मतत्व आहे की जे त्या परब्रह्माचा अंश आहे. आता आपण जर असं म्हणू की परब्रह्म हे निष्क्रिय आहे, निर्विकारी आहे, त्याला रंग नाही, आकार नाही, रूप नाही. आमच्या आत्मतत्वाला, जीवात्म्याला तरी कुठे रूप आहे? हे जे काही वरचं रूप दिसतं आहे हे त्या जो काही पंचभौतिक देह धारण केलेला आहे त्यावर अवलंबून आहे. मग त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या आहेत, कपडे घालण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. भारतामध्ये आपण घातलेले कपडे, अमेरिकेमध्ये घातलेले कपडे, अजून कुठल्या इंडोनेशिया वगैरे उष्ण कटिबंधामध्ये जाऊन पहा, तिकडे घातलेले कपडे. हा जो भेद आहे त्या आत्मतत्वाला हा भेद नाहीये. समर्थांनी त्या ब्रह्म आणि आत्मतत्वातला फरक अत्यंत सुरेखपणे ओवी क्रमांक 4 मध्ये दाखवलाय. काय म्हणतायत समर्थ? घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवर्था अर्थ दोहीचा भिन्न आहे श्रीराम. काय भिन्नत्व आहे? घटातील आकाश हे निश्चल आहे, पण घटातील प्रतिबिंब हे चंचल आहे. कसं काय? फार काय म्हणता येईल, अत्यंत सूक्ष्म असा विचार या ओवीमध्ये आहे. घटातील आकाश तत्व हे ब्रह्म आहे, ते निश्चळ आहे, निश्चळ आहे, ते हलत नाहीये. एक भांड घ्या, त्या भांड्यामध्ये हवा आहे, ती हवा हलतीये का? नाही हलत, ते ब्रह्म आहे. आता त्यात पाणी भरलं आणि वरून पडणारं प्रतिबिंब जर आपण त्याच्यात पाहिलं तर त्या पाण्यामुळे ते हलत आहे, ते निश्चळ आहे, ते चंचळ आहे. निश्चळ ब्रह्म हे घटाकाशात आहे की ज्या ठिकाणी अवकाश आहे, आकाश आहे, सगळीकडे वायुतत्व भरवून आहे. पण तेच पाण्यामध्ये जे प्रतिबिंब आहे त्या पाण्यामुळे त्याला थरथरी आहे, ते हलतंय. ते पाणी हललं का हलतं ते. आपण पाहतो का नाही, एखाद्या विहिरीच्या जवळ जातो आणि आपण खाली पाहतो, विहिरीमध्ये पाणी किती आहे, तिथं आपलं प्रतिबिंब दिसतंय. आणि वाऱ्यामुळे जर ते पाणी हलत असेल, हललं, किंवा वरून काही आपला त्या कठड्यावर हात ठेवताना माती पडली, थोडे 1-2 तुकडे पडले दगडाचे, ते पाणी हलतं. पाणी हलल्याबरोबर प्रतिबिंब हलतं. पण मुळात आपला जो चेहरा वरून पाहणार आहे तो हललाय का?
ब्रह्म आणि आत्म्यातला हे असं सोयीरपण आहे. समर्थ पुढे म्हणतात, भूत म्हणजे ती तुके झाले, झाले ती तुके निमाले, चंचळ आले आणि गेले, ऐसे जाणावे श्रीराम. ज्याचं ज्याचं प्रतिबिंब पडत राहील, चंचळ आले आणि गेले, असे बरेच जण आहेत ना. पाणी किती आहे विहिरीत डोकावून बघणारे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आम्ही असंच करतोय ना. ह्याची परीक्षा घे, त्याची परीक्षा घे, त्याची परीक्षा घे, पण सारासार विचार नाही करत आम्ही. एवढा खोलवर विचार करणारे समर्थ रामदास आहेत. कसं पटवून देत आहेत ते आपल्याला की ब्रह्मस्वरूप काय आहे आणि आत्म्याचं स्वरूप काय आहे. ते निश्चळ आहे आणि हे चंचळ काय आहे. कारण हे त्या पाणी जी आहे घटामध्ये, त्या घटावर पडलेलं माझं प्रतिबिंब त्या पाण्यामुळे चंचळ आहे. आता हे पाणी आहे, हा जो देह आहे हे पाणी आहे आणि यामध्ये जे आत्मतत्व निश्चळच आहे ते. पण या पाण्यावर पडलेल्या प्रतिबिंबाला ते आपल्याला चंचळ भासतंय. पुढे समर्थ म्हणतात, जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मानात्म विवेक, जगावर्तविता जगन्नायक, तयास म्हणावे श्रीराम. आत्मतत्व काय, अनात्म काय आहे याचा विचार करणं. समर्थ म्हणतायत की जड अनेक, आत्मा एक. सगळ्यांमध्ये ती जाणीव, ती शुद्ध जाणीव सगळ्यांमध्ये एकच आहे. सर्प डसाया येतो, प्राणी भेवून पळतो. जाणीव अंतःकरण एक मध्ये समर्थ रामदासांनी हा दाखला दिला आहे आपल्याला. साप चावायला येतो कारण सापाला भीती आहे की हा माणूस मला मारेल का, आणि माणसाला भीती आहे हा चावला तर मी मरून जाईल, म्हणून तो दूर पळतो. शिष्याने प्रश्न विचारला समर्थ रामदासांना की जर तुम्ही म्हणताय की सगळ्यांची जाणीव एक आहे, तर मग एकाने जेवण केले की सगळ्यांचं पोट भरायला पाहिजे. साप जवळ आला म्हणून माणूस पळतोय का. समर्थांनी फार सुरेख वर्ण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ते ऐकलेलं आहे, त्याचं विवेचन केलंय. शरीर भेदे, आहार बदलला, राहणीमान बदललं, बोलणं बदललं, सगळी तरा बदलल्या. आत्मतत्व एकच आहे, पण गाढवामध्ये, कुत्र्यामध्ये, शेळीमध्ये, मेंढीमध्ये, माणसामध्ये फरक आहे. त्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, एक्सप्रेस होण्यामध्ये, अभिव्यक्त होण्यामध्ये. हा सगळा फरक हा केवळ त्या पंचभौतिक देहामुळे. हे आपल्याला समजलं पाहिजे. हा नित्यानित्य विवेक आहे आणि याची प्रचिती घ्या म्हणून हा समास समर्थ आम्हाला सांगतायत. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळून चंचळ आत्मा, निश्चळ नव्हे श्रीराम. विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे श्रीराम. पहिली प्रोसेस कुठली आहे, श्रवण, आणि ते अध्यात्म ग्रंथाचं, अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथाचं श्रवण करायला पाहिजे. श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार, 5 समास समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथामध्ये केवळ श्रवण या विषयावर दिलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त समास हे एकाच विषयावर आहेत, तो म्हणजे श्रवण. त्यानंतर देहांत निरूपण, मृत्यू निरूपण. श्रवणावर 5 समास आहेत. श्रवण केल्याशिवाय काही समजत नाही. मग श्रवणावर 5 समासांमध्ये काय श्रवण केलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, कुठं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कशाचं केलं पाहिजे, हा सगळा विचार विशद करून संत रामदासांनी या 5ही समासामध्ये सगळे आयाम श्रवणाचे सांगितलेले आहेत. समर्थ म्हणतात, विचारे प्रकृती संवारे. आपण जर विचार केला, आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक,
जर हा विचार साधकाला करता आला, दृश्य असताच ओसरे. दृश्य असू द्या ना, परंतु त्याची बाधा नाही होत, ते ओसरल्या जातं, ते राहत नाही जागेवर. म्हणजे ते जागेवर आहे, ठाईच असती लोपलिया, त्या आहेत तिथंच, पण लोपलेले आहेत, लपल्या, त्या दिसत नाहीत. आता आकाशातले चंद्र तारे ते जिथल्या तिथंच आहेत का नाही? सकाळ झाली, ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. समर्थ सांगतायत दासबोधामध्ये, ज्ञानाचा वन्नी प्रकट झाल्याबरोबर, ज्ञानाचा अग्नी प्रकट झाल्याबरोबर हे सगळं दृश्य विश्वाचा केर आहे. केर म्हणजे कचरा. ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. हा दृश्य विश्वाचा पसारा ओसरून जायचा असेल तर समर्थ म्हणतात अध्यात्म श्रवण केलं पाहिजे. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी श्रीराम. नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे श्रीराम. आता या ओवीमध्ये समर्थांनी एक अत्यंत मार्मिक मुद्दा मांडायचा प्रयत्न केलाय. काय सांगतायत समर्थ? नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. चाट म्हणजे मस्त, जे मस्तवार आहेत, जे कुणाचं ऐकत नाहीत कधी, आपल्याच झुंजीमध्ये आपल्याच नशेमध्ये राहतात, ते सुद्धा अध्यात्म श्रवणाची गोडी जर लागली तर ते तद्रूप होतात. त्या श्रवणाशी, त्या मुद्द्याशी ते तद्रूप होतात, तदाकार होतात. नवरसिक अर्थ चाले, जे नवीन लोक आहेत. मला काल एकाने सांगितलं की मी अधूनमधून हे तुमचे दुपारच्या सत्रांची प्रवचनं मी ऐकत असतो. ते म्हणाले मला गोडी वाटतीये की खरोखर दासबोध असा एवढ्या आयामांनी जर भरलेला असेल तर दासबोध वाचायला पाहिजे. म्हणलं समर्थांचं भाग्य उघडेल तुम्ही जर दासबोध हातात घेतला तर. समर्थांनी भांडार खुलं करून ठेवलेलं आहे. याला जे पाहिजे ते त्यांनी घ्यावं. नवरसिक अर्थ चाले, जे नवीन लोक आहेत अशा लोकांना अध्यात्म श्रवणामुळे गोडी लागते, तद्रूप होतात. हे काम आपल्याला केलं पाहिजे. दासबोध ग्रंथाची महती आपल्याला सांगता आली पाहिजे. आपण काही मुद्दे काढले पाहिजे. जे प्रापंचिक लोक आहेत ना, प्रापंचिक लोकांसमोर कुठले मुद्दे मांडायचे आहेत? प्रपंच कसा झाला पाहिजे, मूर्ख लक्षणं कोणती आहेत, कुटुंब किती लहान पाहिजे, मिळालेले सगळे पैसे उडवू नयेत, चालताना काही पण खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये, असे सगळे मुद्दे प्रापंचिकांसाठी. शाळांमध्ये तुम्ही जाल, मुलांना जाऊन सांगाल तेव्हा सकाळी उठलं पाहिजे, सकाळी आपलं आवरलं पाहिजे, नंतर अभ्यास केला पाहिजे, विहित कर्म केलं पाहिजे. तो अभ्यास कसा केला पाहिजे, मग श्रवणाचे समास त्याला सांगता येतील. आळस नको, बलसंपन्नता पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. ह्या सगळ्या ओव्या त्या विद्यार्थ्यासाठी सांगितल्या पाहिजे. जे 50च्या पुढे आहेत, वानप्रस्थाश्रमी लागलेले लोक आहेत, जे प्रपंचाला उबगलेले आहेत, अशा लोकांना काही ओव्या काढून सांगता आल्या पाहिजेत. असं जर आपण करत राहू तर मला तुम्ही सांगा का नाही लोक समर्थांच्या वाङ्मयासाठी उडी पडेल. आणि हे काम आपल्याला या जन्मातच करायचं. का बरं?
कारण अभ्यास करत 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 आपली अशी अवस्था येणार आहे, आपण आत्मज्ञानी होणार आहोत, आपल्याला पुन्हा जन्म नाहीये ना, पुन्हा जन्म नाहीये अशी धारणा पक्की ठेवा. म्हणून हे काम याच जन्मात केलं पाहिजे. किती दिवस राहिलेत, किती महिने राहिलेत, किती वर्ष राहिलेत माहिती नाही, पण जोपर्यंत आपण जगू तोपर्यंत हे काम केलं पाहिजे. समर्थांनी ह्याला एक पुढे दृष्टांत दिलाय. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा श्रीराम. उत्तम अन्ये बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले, लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची वसे श्रीराम. काय सांगताय समर्थ? जैसा जैसा घडे संग, आणि जसं जशी आपली जवळीक वाढेल या सगळ्या लोकांसोबत, त्यांच्याशी आपली उडबस वाढेल, त्यांना आपण अधूनमधून काही सांगत राहू, त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या अडचणींना आपण काही मार्गदर्शन करू, तर ते आपोआप आपल्याशी जोडले जातील. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग, ही सगळी लोक आपल्यासोबत आली की त्यांचे रंग सुद्धा बदलतील. काय म्हणताय समर्थ? गुह्य म्हणजे काय? गुह्यर म्हणजे काय? तैसे गुह्यराचे रंग. गुह्यर म्हणजे सरडा. पानामध्ये बसला का तो हिरवा होतो, ओळखू येतो का सरडा? पिवळ्या फुलांमध्ये बसला तर त्याच्या कातडीचा रंग पिवळा होतो. ही निसर्गाने दिलेली त्याच्याजवळ एक विलक्षण शक्ती आहे. मांजरी आपली पिल्ल दिल्यानंतर दर 2-3 दिवसाला घर बदलत राहते. का बदलते? पण ती पिल्लाला तुम्ही धरलंय कसं तिने पाहिलंय? ती तिच्या दातांमध्ये त्या पिल्लाची मान धरते. ती मान म्हणजे अख्खी मान नाही धरत, फक्त स्किन धरते, मानेवरची स्किन धरते आपल्या दातांमध्ये, आणि अशा पद्धतीनं धरते की तो दात त्या स्किन मध्ये जाणार नाही. विचार करा की 2-3-4 दिवसाचं पिल्लू आहे, त्याची स्किन जी आहे, कातडी, किती कोमल आहे, किती मृदू आहे, किती मुलायम आहे. पण त्या कातडीमध्ये मांजरीचा दात जात नाही. सिंहाची पिल्लं त्या वाघिणीसोबत, आईसोबत, सिंहिणीसोबत आरामात खेळतात, तिच्या अंगावर उड्या मारतात. त्यांना काही भीती आहे का? ही मांजर आपल्या पिलांना इकडे तिकडे घेऊन जाते. त्याचं कारण असं आहे की बोका जर कुठे असेल तर त्याला सुगावा लागू नये की इथं पिल्लं आहेत. सरड्याच्या अंगात ही किमया आहे. शत्रू पक्षाला आपण दिसलं नाही पाहिजे, म्हणून तो आपल्या कातडीचा रंग त्या पानांसारखा करतो, फुलांसारखा करतो. तो जिथं बसलेला आहे, एखाद्या बाबळीच्या खोडावर बसलेला असेल तर बाबळीचं खोड एक काळ्या भुरकट रंगाचं, ब्राऊन कलरचं, त्याच्यासारखा त्याचा रंग होतो. लक्षात येत नाही की इथं सरडा बसलेला आहे. त्याच्या दुश्मनाला, शत्रूला दिसत नाही. मग कोरोनाला जर आम्हाला दिसायचं नसेल तर आम्ही पण आमचे तोंड लपवून चालतोय का नाही सध्या? इकडे बांध, तिकडे बांध, इकडे बांध, असं का? शत्रूला आम्ही नाही दिसलो पाहिजे. आता आमच्या जीवनामध्ये आमचा शत्रू ही माया आहे, प्रपंच आहे, हे सगळे जे मिथ्या आहे, दृश्य जे आहे, त्याला आम्ही दिसता कामा नये, म्हणून आम्हाला कुठं केलं पाहिजे? लिप्त केलं पाहिजे ग्रंथामध्ये. अद्वैत ग्रंथाचा विचार करत राहिला पाहिजे. त्यात सगळा वेळ गेला पाहिजे आमचा. समर्थ पुढे म्हणतात, उत्तम अन्य बोलत गेले. उत्तम अन्य, अन्न म्हणजे ग्रंथ आहे, अद्वैत प्रतिपादन करणारा ग्रंथ, आध्यात्मिक ग्रंथ. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा घ्या, गजानन महाराजांचा गजानन विजय घ्या, साईबाबांची साई सच्चरित पोथी घ्या, गुरुचरित्र घ्या. आता यातले बरेच ग्रंथ हे सकाम फळ देणारे आहेत.
सकाम पूजनाचे आहे, तसा दासबोध आहे का? म्हणून समर्थांच्या नादी कुणी लागत नाही. इथं काय मिळणार आहे? त्यांनीच काही ठेवलं नाही कमरेला बांधण्यासारखं, तर आपल्याला काय मिळणार आहे? पण आपण मिळण्यासाठी हे करत नाहीये, जे आहे ते सोडण्यासाठी करतोय. आम्हाला काही मिळवायचं नाहीच आहे, आमच्याजवळ भरपूर आहे, आम्हाला ते सोडायचंय. मग त्यामध्ये नातेवाईक आहेत, प्लॉट आहेत, फ्लॅट आहेत, बंगले आहेत, बँकेतली कॅश आहे, रोकड, हे सगळं सोडायचंय. म्हणून तर समर्थांच्या नादी लागायचंय. कारण हे घेऊन काहीही होत नाही हे आपल्याला माहिती आहे. सध्याच्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये ते आपल्याला पक्की खात्री झाली आहे. आता काही राहणार नाही. उत्तम अन्य बोलत गेले. अनेक चांगल्या ग्रंथांचा जर आपण विचार केला तरी मन अन्नाकारची झाले. आमचं मन कसं होईल? त्या ग्रंथातल्या विचारांना अनुरूप असं आमचं सगळं चालणं, बोलणं, वागणं, विचार, आचार, प्रचार सगळा त्या ग्रंथातल्या उपदेशाप्रमाणे होईल. आता समर्थ म्हणतात लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेचीच आहे. मग काय पाहिजे ते बघा. समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय, लोक भजनास येतील ते बायकांकडेच पाहतील, चोरटे चोरून नेती पादरक्षा. आमचं लक्ष कुठे आहे? आम्हाला काय मिळवायचंय याच्याकडे आपला विचार असला पाहिजे. पदार्थ वर्णन अघवे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. श्रीराम समर्थ या ओवी क्रमांक 19 मध्ये विचारतायत. वरच्या सगळ्या ओव्यांमध्ये मी एवढं सगळं तुम्हाला समजावून सांगितलं, होय की नव्हे, खरे की खोटे मी सांगतो ते. कसा प्रश्न विचारलाय समर्थांनी? आपल्याला विचारतायत ते. पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे, तेच वर्णन करतोय ना मी, तेच सांगतोय तुम्हाला पुन्हा 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 पुन्हा. परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. आता पटतंय की नाही तुम्हाला? खरंय का नाही मी जे सांगतो ते? पुढे समर्थांनी ओवी क्रमांक 22 मध्ये देव आणि देवाचं कर्तृत्व याच्यातला फरक सांगितलाय. नाना सुखे देवे केली, लोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी. श्रीराम काय म्हणताय समर्थ? नाना सुखे देवे केली, भ्रम निर्माण करून ठेवला सगळा. लोके तयास चुकली, लोक त्या भ्रमातच गुंतून पडले. मुख्य देव ओळखायला वेळच नाहीये कुणाला. देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे. अभिप्राव आम्हाला देव पाहिजे का देवाचं कर्तृत्व पाहिजे? आम्हाला देव पाहिजे का आम्ही जे मनामध्ये संकल्प केलाय त्याची इच्छापूर्ती झाली पाहिजे? म्हणजे ते देवाचं कर्तृत्व आहे. देव जर मिळाला तर कर्तृत्वाची काहीच गरज राहणार नाही, तो सगळं बघून घेईल आपलं. ऐसी चुकताच गेली जन्मवरी. जन्म अनेक जन्म झाले समर्थ सांगतायत. पुढे ओवी क्रमांक 23 मध्ये समर्थांनी भगवद्गीतेतल्या 18व्या श्लोकातला, 18व्या दशकातला, 18व्या अध्यायातला 66व्या श्लोकाचं स्मरण केलं. इथे काय म्हणतायत समर्थ? आता समर्थ म्हणतायत देवाने सुख निर्माण केली आणि लोक त्यातच गुंतून राहिले. देवाकडे कुणीच येत नाहीये. भगवंत म्हणतोय सर्व सांडून शोधा मजला, ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द अमान्य केला,
भगवंताचा श्रीराम. गीतेतल्या 18व्या अध्यायातला 66वा श्लोक आहे. भगवंतानी सांगितले की अरे हे सब झूठ है, छोड़ दे उसको, तू माझ्याकडे पहा, त्याच्यात गुंतून पडू नकोस, युद्ध कर, मोकळा हो. हा माझा काका, हा माझा मामा, हा माझा शिष्य, हा माझा गुरु, हा माझा नातेवाईक, या भानगडीत तू पडू नकोस. किंवा ते राज्यपद मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ट्रान्सफर झालेली आहे ती पुन्हा आपल्या गावात आली पाहिजे, मुलीचं लग्न व्हायचंय तिचं झालं पाहिजे, मुलाचं झालंय लग्न 4 वर्ष झाले, नातू नाहीये तो झाला पाहिजे, या भानगडीत पडू नको. सर्व सांडून शोधा मधला ऐसे देवाची बोली. देवाने सांगितले सब छोड़ दो इसको, तू त्यात अडकू नकोस, तुझं विहित कर्म कर आणि बाजूला हो. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. 18व्या अध्यायातला 66वा श्लोक काय सांगतो? सर्व धर्म परित्यज्य, तू कुठेही गुंतू नको, सगळ्याचा त्याग कर. मामेकम शरणम व्रज, तू फक्त मला शरण ये, माझा अनुभव घे, माझ्यासाठी काय करायचं ते कर. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुच, तुझ्या सगळ्या पापांचं निर्दालन मी करीन, मुळांपासून त्या सगळ्या पापांचा नाश करीन, भिवू नकोस, चिंता करू नकोस. हा शब्द भगवंताने आम्हाला दिलेला आहे. पण आम्ही त्या सुखाच्या नादी लागतो आणि ज्या वस्तू आणि व्यक्तींपासून सुख मिळणार नाहीये त्यांच्या मागे आम्ही लागतो. आणि ज्या साधनेतून आम्हाला परम सुख मिळणार आहे, शाश्वत सुख मिळणार आहे, त्या साधनेकडे आमचं दुर्लक्ष आहे. म्हणून समर्थ म्हणतात अध्यात्म ग्रंथ श्रवण, विचारे प्रकृती संवारे, दृश्य असतात वसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे. अध्यात्म ग्रंथ श्रवणे, आम्हाला आमची साधना केली पाहिजे. अध्यात्म ग्रंथाचं श्रवण, मनन, निधिध्यास केला पाहिजे. लोक असं भगवंतानी सांगितले त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्या वस्तू आणि व्यक्तींमध्येच अडकून पडतात. म्हणून नाना दुःखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती, परिते कैचे श्रीराम. नुसते इच्छा असून काय उपयोग आहे की मला सुख मिळालं पाहिजे, पण तू संचय कशाचा करतोयस? दुःख देणाऱ्या वस्तूंचा. सुख होईल कसं? आम्हाला साधनेतून सुख मिळणार आहे पण आमचं लक्ष नाहीये, आम्ही वळत नाही तिकडे, प्रपंचातच लिप्त होऊन पडत. खूप माझे मित्र आहेत, मला सिनियर आहेत, ते म्हणतात झालं आता मोकळा झालो मी, तुमचं आता मुलाचं लग्न झालं की म्हणले मी तुमच्यासोबत शिवचर घळीमध्ये येणार आहे, समर्थांची सेवा करायची म्हणले, आता बास झालं, फार झालं. 2 वर्षानंतर त्यांची माझी भेट झाली. मी म्हणलं अहो आपला फॉर्म भरायचा होता ना, शिवचर घळीमध्ये व्यवस्थापक म्हणून जायचे आपल्याला. ते म्हणाले अहो खरं आहे, पण ज्या मुलाचं लग्न झालं त्याला म्हणले नातू झाला मला, आता दोघेही नोकरी करतायत म्हणले, ते नातवाला कोण बघायचं म्हणले, आपलं काम नाहीये का म्हणले. अहो त्याच्यातच मी बालकृष्ण पाहतो म्हणले. त्या बाळकृष्णाची सेवा ही भगवंताची सेवा आहे. मनातल्या मनात म्हणलं तुमचे चरण कुठेच दाखवा, म्हणजे सेवा करू नये, नातवाला सांभाळू नये असं माझं म्हणणं नाहीये, पण आपण त्यात एक एक वलय आपलं वाढवत नेतो, एक परी वाढवत नेतो आणि त्यात अडकून बसतो. आपल्या परिवाराच्या एक ज्येष्ठ समीक्षक आहेत, 5 महिने अमेरिकेत राहून ते आता भारतात आल्या. त्या मला म्हणाल्या मला काही तिथं तुमची प्रवचन ऐकता आली नाहीत. अहो म्हणलं का? सगळी यंत्रणा उपलब्ध आहे अमेरिकेमध्ये, लॅपटॉपवर पाहता येईल, टीव्हीवर पाहता येईल, काय काय यंत्र आहेत सगळी,
आवाज कमी जास्त करता येईल, हातात मोबाईल घेऊनच ऐकलं पाहिजे असं नाहीये. ती म्हणाले अहो ते सगळं आहे हो, खरंय, पण वेळ नव्हता. म्हणलं वेळ कसं काय नाही? त्यांनी जी कथा सांगितली ती फार विचित्र आहे. त्या मला म्हणाल्या मुलगा आणि सून दोघही वर्क फ्रॉम होम. सध्या अमेरिकेत किंवा काय भारतामध्ये सुद्धा तसंच आहे, वर्क फ्रॉम होम. ते ऑफिस परवडलं. संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता घरात तरी येत होतं पोरग. आता 10 वाजले तरी त्या रूमच्या बाहेर येत नाही, काय तर मीटिंग चालू आहे. वर्क फ्रॉम होम. मुलगा आणि सून दोघही कामात व्यस्त, सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत. फक्त दुपारी कसे तरी यायचे जेवायला. घरातच त्यांच्या रूम मधून बाहेर यायचे. मला लहान बाळ सांभाळायचं, स्वयंपाक करायचा, सगळं घरातली कामं आवरायची, वेळच नाही. म्हणलं मग आता कधी ऐकणार? पण आता इथं तर इथंही भरपूर काम आहे. त्यामुळे तसं नाही. आता अमेरिकेतून आल्यामुळे 7 दिवस क्वारंटाईन केलंय, होम क्वारंटाईन नाहीये. हे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत सगळे. अमेरिकेतून आल्यानंतर घरी नाही जात आहेत. ते कलेक्टरांकडे त्यांची इन्फॉर्मेशन येते. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तुमच्यापैकी काही नातेवाईक आले असतील अमेरिकेतून इकडून तिकडून. ते आले तर ते जेव्हा उतरतात, उतरायच्या अगोदर कलेक्टरला इन्फॉर्मेशन येते की तुमच्या गावातला या पत्त्यातला माणूस या विमानाने आत्ता इथं भारतात उतरलेला आहे. आणि मग ते कलेक्टरला पाठवून देतात. मग ते कलेक्टर सगळी व्यवस्था करतो. त्यांची 7 दिवस हॉटेलमध्ये राहावं लागतं. आता 5 महिने तिकडे एकांतवास केला, आता दुसरा 7 दिवस एकांतवास इथं आहे. तिथं तरी मुलगा सून होते भेटायला, बोलायला. इथं तर घरच्यांना सुद्धा मनाई आहे बोलायची. क्वारंटाईन, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे क्वारंटाईन. आता ते म्हणल्या मला 7 दिवस इथं वेळ आहे, सगळी प्रवचनं ऐकणार. काय परिस्थिती माणसावर आणली आहे कोरोनाने. समर्थ पुढे म्हणतात, म्हणून नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती परिते कैचे श्रीराम. कसं सुख मिळेल? नुसती इच्छा करून काय होईल? क्रिया केली पाहिजे, काही वाचन केलं पाहिजे, साधना केली पाहिजे. उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले, दुःख भोगिता श्रीराम. ह्याच्यातून सुख मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल. झाला आता मुलगा मोठा झालाय, नोकरीला लागेल, त्याच्यातून सुख मिळेल. आयुष्य तर आमचं दरिद्रीपणात गेलं, काम करण्यात गेलं, लोकांची धुणी भांडी धुण्यात गेली. मिळतं का सुख? झाला आता सून आलीये, आता सून आल्यानंतर माझ्या कमरेला आराम मिळेल, ती सगळं घरातलं स्वयंपाक पाणी पाहिल. होतं का असं? होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, सुख सुख म्हणताच मेले, दुःख भोगिता. ते दुःखच भोगणार. शहाण्याने ऐसे न करावे. आता समर्थ मूळ पदावर येत आहे. प्रचिती घ्या. समासाचं नाव आहे प्रत्यय निरूपण. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होये तेची करावे, देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांडा परते श्रीराम. ब्रह्मांडाच्या पलीकडे ज्याला जायचंय त्याला राम कथा वाचली पाहिजे. उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी श्रीराम. रामकथा ही ब्रह्मांडाच्या पलीकडे. आणि आपल्याला जर पलीकडे जायचं असेल तर रामकथेचा आश्रय घेतला पाहिजे. त्या रामकथेच्या विमानात बसलं पाहिजे. पुरी वाहिली सर्व जेने विमानी. एकट्या दुकट्याला घेतलंय का? सगळी अयोध्येतली अयोध्या पुरी त्यांनी विमानातून नेली ना स्वर्गाला.
फक्त हनुमंतन बिभीषण ठेवून पाहिलं ना रामायणामध्ये आपण, रामायण मालिके सिरियल चालू होती तेव्हा केवळ दोघांना इथं ठेवलंय. रामांनी सगळ्यांना नेलं, आम्हाला का नाही नेणार? जयासी सुखची वाटे तेने रघुनाथ भजनी लागावे. ज्याला वाटतं की मला खरं सुख मिळालं पाहिजे, शाश्वत सुख मिळालं पाहिजे, त्यांनी रामाच्या भजनाला लागलं पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतायत, शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय त्याची करावे, देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांडा परते श्रीराम. माणसांचा, वस्तूंचा, व्यक्तींचा शोध सोडून द्या. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला, सांडून जाती श्रीराम. मुख्य देव तर त्यालाच हातात धरायचा. मुख्य देव ठाईच पडिला, मुख्य देवची ठाई पडिला, देवची चकार लावलाय, त्याला जेव्हा तुम्ही हातात धरता, मग काय उणे तयाला, त्याला काय कमी आहे? लोक वेडे विवेकाला, सांडून जाती श्रीराम. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख, यात मानेल ते आवश्यक, केले पाहिजे श्रीराम. आता तुमच्यावर सोपवलंय म्हणाले समर्थ. विवेक करायचाय का अविवेकाचं दुःख भोगायचंय? कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे, परम दुःखी श्रीराम. आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्य विवेक, अखंड चालना केली पाहिजे क्षणोक्षणी. हे येईल का? याचा उपयोग आहे का? माझ्या आत्मिक उन्नतीसाठी, माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी काय हितकर आहे, त्याला जवळ केलं पाहिजे. हा विवेक आहे. आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीला, आध्यात्मिक प्रगतीला ज्याची बाधा येईल, ज्याची अडचण होईल, ते आपण सारलं पाहिजे बाजूला. मग त्यामध्ये आपल्या आप्तस्वकी आले, प्रेमीजन आले, ते जर करता नाही आलं तर मग काय उपयोग आहे या विवेकाचा, मला सांगा तुम्ही. आणि याचे प्रत्यय घ्या असं समर्थ सांगतायत. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे, चुको नये श्रीराम. या मानवी जीवनाचं हित काय आहे? या मानवी जीवन आम्हाला जे 10 ध्येय मिळालाय, याचं उद्दिष्ट काय? ते साध्य करणे म्हणजे हित आहे. आपले हित विचक्षणे, चुको नये, चुकलं नाही पाहिजे. ज्याने हे सगळं सृष्टीचं निर्माण केलं, त्याला अंतःकरणात दृढ ठेवलं पाहिजे. तुम्हाला सूरदासांच्या जीवनातला प्रसंग माहिती आहे? सांगतो मी तुम्हाला. काय झालं? बिल्वमंगल हे नाव आहे खरं तर सूरदासांचं. कुणी सूरदास म्हणतं किंवा कुणी म्हणतं त्या दोघांचा संबंध नाही, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण सूरदास अत्यंतिक प्रेमापोटी, बायकोच्या प्रेमापोटी, म्हणजे तिच्याशिवाय त्यांना करमायचंच नाही काही. एक पडदा डोळ्यासमोर, तिला भेटायला गेले. फार ती कथा वेगळी आहे, पण आणि त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. ती म्हणाली, या चर्मकुंड, समर्थ ज्यांनी जसं वर्णन केलंय तसं तिने वर्णन केलं सूरदासांना. आणि काय या पेटाऱ्याच्या तुम्ही मागे लागलात? ती गणिका त्यांना म्हणाली. एकदम जीवनातला दृष्टिकोन बदलला आणि सूरदास तिथून निघाले. आपल्याला माहिती आहे कृष्ण भक्ती सूरदासांची.
मला सांगायचा मुद्दा असा आहे की जीवनाच्या संध्याकाळी आता देह विसर्जनाची तयारी आहे आणि तेव्हा सूरदासांना वाटलं की आता द्वारकेला जायला पाहिजे. डोळे तर नाहीयेत, दृष्टी नाहीये, पण आयुष्यभर ज्याचं भजन केलं, कीर्तन केलं, नामसंकीर्तन केलं, त्याच्या भूमीमध्ये जाऊ, दिसत नसला तरी त्याला हात लावून पाहू म्हणून ते निघाले द्वारकेला. भजन गातायत, तल्लीन होऊन गातायत. खाच, खळगे, दगड, धोंडे, काटे काही दिसत नाहीये ना, एकटेच निघालेत. त्या रस्त्यामध्ये एक विहीर लागली. विहिरीला कठडा नव्हता. आता हे निघालेत भजन करीत. वरून माता लक्ष्मी आणि स्वतः नारायण पाहतायत. ती आदिशक्ती देवाला म्हणाली, अहो तुमचा एवढा परमप्रिय भक्त आहे, तो पडेल ना म्हणली त्या विहिरीमध्ये, त्याला दिसत नाही, काही आंधळे आहेत ते. तेव्हा कृष्ण तिला म्हणाले, काही हरकत नाही, थांब म्हणाले. ती म्हणली, अहो तुम्ही कधी जाणार पृथ्वीवर, कधी त्यांना सांगणार तुम्ही? ते म्हणे, काही हरकत नाही, तू सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. समर्थांनी मानाच्या श्लोकामध्ये सांगितलं ना आपल्याला. सूरदास त्या विहिरीच्या जवळ 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 आले आणि एक क्षण असा आला की पुढचा पाय त्यांचा विहिरीमध्ये पडणार. तेवढ्यात एक लहान मुलगा, त्या लहान मुलांनी त्यांच्या हाताला धरलं आणि त्या लहान मुलांनी त्यांना बाजूला घेतलं आणि तो म्हणाला, बाबा काय आंधळे आहात का तुम्ही? सूरदासांनी तो हात हातात धरला आणि त्यांच्या लक्षात आलं, पहा जे अंध लोक असतात ना, समर्थांनी सांगितलंय, आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे. पायांच्या चालण्यावरून अंध माणूस कोण आलाय हे ओळखतो आणि अंध माणूस कसा चालतो त्याच्या पावलांवरून ज्यांना दृष्टी आहे ते लोक ओळखतात की हा अंध आहे. असे दोन अर्थ आहेत त्या चरणाचे. अंध पाऊली ओळखावे विचक्षणे, दासबोधामध्ये झाली ती ओवी आपल्याला. तर त्या लहान मुलाचा हात सूरदासांनी हातात धरला. डोळे नाहीयेत, दृष्टी नाहीये, पण तो स्पर्श त्यांच्या लक्षात आला. ते म्हणाले, हो बेटा मी आंधळा आहे, पण तू कोण आहेस? तो म्हणाला, मी गोपाल आहे, मी गाई चरायला आलो इकडे. आता थोडा संवाद आहे तिथं सूरदासांचा आणि त्या गोपालाचा, त्या मुलाचा. आणि सूरदास त्याला विचारतात की तो गोपाल विचारतो, तो मुलगा विचारतो सूरदासांना, इकडे कुठे निघालात तुम्ही बाबा? तर तो सूरदास सांगतात की मी माझ्या कृष्णाला भेटायला चाललो, ते माझं आराध्य दैवत आहे. समर्थ जसं इथं म्हणतायत, सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवाची बोलीला. भगवंतांनी सांगितलंय कृष्णाने, त्याच कृष्णाने सूरदासांना विचारलं, इकडे कुठे निघालात तुम्ही? ते म्हणाले, मी तुला शोधायला चाललो. ते मनातल्या मनात म्हणाले. त्यांनी वरून सांगितलं, तोंडाने प्रकटपणे बोलले नाहीत ते, कारण त्यांनी ओळख नाही दिली, कारण तो मुलगाही ओळख देत नव्हता. तो म्हणतोय, मी गाई चरायला आणल्या, जनावरं चरायला आणली, तुमचा पाय पडला असता, तुम्ही विहिरीमध्ये पडून मरून गेला असता म्हणून मी तुम्हाला धरलं, तुमचा जीव वाचवला. ते म्हणे, हो तू माझा जीव वाचवला, खरं आहे हे, तू माझा जीवनदाता आहेस तू. आणि हे सगळा संवाद होत असताना सूरदास त्या कृष्णाचा हात घट्ट धरून आहे. प्रसंग अत्यंत गोड आहे. तो हात सूरदासांनी घट्ट धरलाय. कृष्ण, तो गोपाल जो मुलगा आहे, तो हात सोडून घ्यायचा प्रयत्न करतो, पण सूरदासही तेवढेच हिकमती आहेत, ते हात सोडत नाहीयेत त्याचा. पण एक क्षण असा येतो, कारण भगवंताची मायाच विलक्षण आहे. तो गोपाल मुलगा जो आहे, तो सूरदासांच्या हातातून आपलं बोट सोडवून घेतो आणि हसतो जोरात. तो हसतो ह्याच्यासाठी की मी तुमच्यातून हात सोडून घेतलेला आहे, तुमच्या तावडीत मी येत नाहीये.
सूरदासही जोरात हसले. तेव्हा तो गोपाल विचारतो, तुम्ही का हसलात? सूरदासांचं उत्तर फार मार्मिक आहे. सूरदास म्हणतात, अरे तू माझं बोट माझ्या हातातून सोडून घेशील, काय विशेष आहे? तू माझ्या हृदयातून तर जाऊन बघ, तुला तिथं घट्ट धरलेलं आहे. समर्थ या समासाच्या शेवटी सांगतायत, कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परम दुःखी. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे, चुको नये श्रीराम. आमच्या मानवी जीवनाचा हा देह मिळालेला आहे, मानवी देह आम्हाला मिळालेला आहे, याचं उद्दिष्ट काय? मुख्य देवास ओळखणे, त्या परब्रह्माला जाणणे, त्याचाच अंश आम्ही आहोत. आत्मा आणि ब्रह्म यातला भेद आपल्याला सुरुवातीला समर्थांनी यामध्ये दृष्टांत देऊन सांगितला. आणि तो दृष्टांत म्हणजे घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा. घटामध्ये न हलणार ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. आकाश तत्व आहे, त्यात वायू आहे, त्यात ते हलत नाही. पण घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. पण त्याच घटामध्ये जर पाणी ठेवलं, तुम्ही पाणी ठेवलं म्हणजे हा देह धारण केला, आणि आता या देहामध्ये जे प्रतिबिंब तुम्ही पाहताल ते चंचळ आहे. त्या चंचळाला निश्चळाकडे घेऊन जाण्याची साधना म्हणजे प्रचिती निरूपण, आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून समर्थांनी हा समास आपल्याला सांगितलेला आहे. सज्जनाहो, दुसरा जो समास आहे या पुढचा, दशक 13वा, समास 8वा, कर्ता निरूपण. या समासामध्ये समर्थांनी आपण हा समास वाचत असताना आपल्या असं लक्षात येईल की समर्थांनी जी यादी दिलेली आहे देवदेवतांची, त्याला तोड नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो की समर्थ कुठलीही यादी देऊ द्या, आध्यात्मिक ताप असतील, आदिभौतिक ताप असतील, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, सगळं जे यादी द्यायची ती एकदम काय म्हणतो त्याला परिपूर्ण यादी आहे, त्यात कुठेही कमीपणा नाही. आणि या समासामध्ये समर्थ असं म्हणतात की आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर दृश्य विश्वाची बाधा किंवा आपल्याला संसर्ग होऊ शकत नाही. म्हणून भागवताचा पत्रद्वारा प्रचार प्रसार करण्यासाठी जीवन ज्यांनी वाहिलं ते पूजनीय दिलीप आपटे काका मिरजेला. काय आयुष्य हो एका एका माणसाचं. आपटे काकांना अनंत व्याधी आहेत, जशी साताऱ्याजवळ संत नगरी आहे. ही माणसं म्हणजे अवतारी पुरुषच आहेत. आपटे काका आत्ता मध्यंतरी असं म्हणाले की आपल्याला मृत्यू हा येईल, जसं काल शेखर महाराज म्हणाले, मृत्यू टळत नाही कुणाला, त्याचं एवढं का वाईट वाटून घ्यायचंय, ऍक्सेप्ट इट. समर्थ असं म्हणताय, आपटे काका असं म्हणाले की आम्हाला मृत्यू येऊ दे, परंतु आत्मज्ञान झाल्यानंतर मृत्यू येऊ दे, हे मागणं भगवंताला मागायचं. ते आत्मज्ञान जर प्राप्त झालं तर मृत्यूचं भय कुठे आहे, त्याची बाधाच नाही आम्हाला. ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. हा जर दृश्याचा केर कचरा सगळा जळून गेला तर त्याची बाधा आम्हाला कशाला होईल? ते आहे म्हणून त्याची बाधा आहे. आता या समासामध्ये समासाच्या सुरुवातीला शिष्यांचे प्रश्न आहे. म्हणजे या सृष्टीच्या निर्माण कसं होतंय हे अजूनही अनेक जणांना, अनेक शास्त्रज्ञांना एक मोठा विषय आहे संशोधनाचा. ब्लॅक होल थेरपी, सगळं आयुष्य घातलं ना त्या शास्त्रज्ञांनी. किती व्याधीग्रस्त होता हो. स्वतःच्या हाताने कपडे सुद्धा घालता येत नव्हते, जेवण सुद्धा करता येत नव्हतं. पण त्यांनी त्या कृष्णविवर ब्लॅक होल त्याच्यावर किती काम केलेलं आहे. आणि ते सगळं काम आपल्या शास्त्र ग्रंथांना सापेक्ष आहे, हे विशेष आहे.
शिष्याचा प्रश्न आहे समासाच्या सुरुवातीलाच, की हे विश्व कसं निर्माण झालं. आता किती वेळा समर्थांनी सांगितले आपल्याला दासबोधाला. आता आपण कायम शिष्य आहेत समर्थांचे, म्हणून आपल्याला ते रिपिटेशन होत आहे. पण समर्थांचे शिष्य बदलत होते ना. समर्थ आणत होते, त्याला मशीनमध्ये टाकत होते. सकळ गोवा उगवू आम्ही, फायनल ब्रेन वॉशिंग समर्थ करायचे. महंत महंते करावे, युक्ती बुद्धीने भरावे, विखरून द्यावे नाना देशी. गोळा आणायचा, घडवायचा, थापट्या मारायच्या आणि त्याला समाजामध्ये पाठवून द्यायचा महंत म्हणून. ज्ञानी महंत लोक संग्राहक म्हणून पाठवून द्यायचे. त्यामुळे शिष्याने विचारलेला हा प्रश्न आहे. कर्ता निरूपण समासाचं नाव आहे. श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयेसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले श्रीराम. हे सगळं ब्रह्मांड कुणी उभा केलंय स्वामी? ही सगळी सृष्टीची रचना कुणी केली, कशी केली? तो बोलिले सभानायक, जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे श्रीराम. आता एका शिष्याने प्रश्न केलाय. समर्थ म्हणताय सभेमध्ये अनेक नायक आहेत. समर्थांच्या सभेमध्ये समोर बसलेल्या शिष्यांमध्ये ज्ञानी लोक पण आहेत, सो कॉल्ड. आणि मग ते सभानायक काय उत्तर देत आहेत? कुणी केली ही सृष्टीची रचना? आणि मग समर्थ इथं म्हणतात की ज्याची जशी बुद्धी त्याप्रमाणे तो सांगतो. आणि हे खरंय का नाही? विषय एकच असतो, पण माझ्यासारख्या अभ्यासकांनी तुमच्या समोर काही मांडणं आणि सुनील दादासारख्या एका निष्णात तज्ञांनी विद्वत्ता पूर्ण ती मांडणी करणं, यात फरक आहे ना. अनेक वक्ते आहेत. डॉक्टर काका आहेत, डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख. ते किती वेगळ्या पद्धतीने त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी विषय मांडला. आमची साधना कशी असली पाहिजे त्यावरच बोलले ते. मग या ठिकाणी ओवी क्रमांक 3 पासून समर्थांनी प्रत्येक सभानायकाच्या तोंडी वेगवेगळे उत्तर पाठवलेली आहेत. कोणी एक ऐसे म्हणती करता देव मंगळमूर्ती, एक म्हणती सरस्वती सर्व करी श्रीराम. एक म्हटला तो म्हणाला अरे सगळं गणपतीने केलेलं आहे, तो गणांचा ईश आहे, त्यांनीच सगळं हे विश्व उभा केलेलं आहे. दुसरा उठला तो म्हणाला तसं नव्हे, सरस्वती शिवाय काही होतंय का? ती प्रसन्न झाल्याशिवाय काय खरंय? माणूस जागचा हलू शकत नाही. 17वी जीवन कळा शारदेला म्हणलाय ना समर्थ रामदासांनी. दशक पहिला समाज तिसरा शारदा सवन मध्ये 17वी जीवन कळा नाव दिलंय सरस्वतीला. एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बिरेदेव, एक म्हणती भगवती श्रीराम. अशा अनेक श्रोत्यांनी नावं दिलेली आहेत. कुणी केली सृष्टी रचना, कुणी या ब्रह्मांडाला उभा केलंय, अशा प्रत्येकाने नावं दिली आहेत. ज्याला ज्याची ज्याची कुवत आहे बुद्धीची, ज्याचा जसा अभ्यास आहे त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि मग समर्थांनी किती नावं घेतली आहेत. व्यंकटेश, महादेव, राम, काय कसली कसली नावं घेतली. एवढंच नव्हे, क्षुद्र देवतांपर्यंत समर्थ आलेले आहेत. एक म्हणती विरणा करता, एक म्हणती बसवणा करता, एक म्हणती रेवणा करता सर्व काही श्रीराम. कोणी म्हणती रवळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही श्रीराम. अनेक देवदेवतांची नावं घेतलेली आहेत. कारण माणसाला ज्याचा जसा बुद्धीची कुवत असेल त्याप्रमाणे तो सांगतोय की या सृष्टीचं निर्माण कुणी केलं, हे ब्रह्मांड कुणी रचलं. एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योगे श्रीराम. त्यातला अजून एक जण होता. एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे श्रीराम. आपल्याला तर माहित नाही बाबा म्हणले.
ते कुणी केलंय आणि काय केलं, कशाला डोक्याला ताप करून घ्या. समर्थांनी या समासामध्ये एक मुद्दा खूप कळीचा मांडलेला आहे. समर्थ म्हणतायत की हे सगळी जी नावं घेतलेली आहेत, ही सगळी नावं सगुण मूर्त्यांची आहेत, सगुण नाव आहेत. पण करता तो निर्गुण आहे, तिकडे कुणीच जात नाही. मुख्य देवास कोणी ओळखीना, आणि त्याची चिंता, त्याची खंत समर्थांना आहे. समर्थ म्हणतायत अलीकडेच तुम्ही अडकून पडलात. मला हे मिळू दे, मला ते होऊ दे, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, एक न धड. आयुष्य सगळं त्याच्यात चाललं. अरे ज्याच्यासाठी तू इथं या जन्माला आलास, या पृथ्वीवर आलास, आणि ज्याने तुला पाठवलंय त्याला तू कधी ओळखणार? हे जे सगुण आहे, हे सगळं सगुण नाशिवंत आहे ना. मग ज्याने हे सगळं निर्माण केलं तो नाशिवंत कसा? फार कळीचा मुद्दा आहे. मला या ठिकाणी परमपूजनीय दादा म्हणजे दासगणू महाराजांच्या एका प्रसंगाची आठवण येते. दासगणू महाराजांनी एक कवण करताना असं सांगितलं, पहाड फोडकर पत्थर मंगायो. बघा, पहाड फोडला, तिथून दगड आणला. आता सुद्धा आपण ते बिर्ला मंदिर वगैरे जे असतात ना, अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या ज्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत, त्या मूर्त्यांसाठी विशेष दगड आणतात. आणि ते राजस्थानमध्ये तिकडे अशा खाणी आहेत. म्हणून समर्थ काय म्हणाले, पाषाणाहून हीन मनुष्य देह. काय किंमत आहे हो दगडांची, कोट्यावधी रुपये किंमत आहे. घडणावळ वेगळी, त्यातून मूर्ती तयार होणं वेगळं. पण तो जो मूळ दगड आहे की ज्या दगडापासून मूर्ती तयार करायची आहे, त्याची किंमत लाखो करोड रुपये. समर्थ म्हणतायत, पहाड़ फोड़कर पत्थर मंगायो, उसकी मूरत घड़ियो. पहाड़ फोड़कर पत्थर मंगायो रे, उसकी मूरत घड़ियो रे. त्याची मूर्ती तयार केली. उसके छाती पर पांव देकर उसकी पूजा करियो रे. काय अर्थ आहे याचा? एक मोठा दगड आणला, मोठा पाषाण आणला, त्याचे काही तुकडे काढले, अनावश्यक भाग. मग तो जो मोठा तुकडा होता तो पायरीसाठी केला, आणि सगळं घडत घडत मूर्ती तयार झाली, त्याची पूजा केली आहे. पण त्या मूर्तीची पूजा करत असताना ज्या पहाड फोडून पाषाण आणला, पहाड हाही पाषाणच आहे, सगुणच आहे ना, तो नाशिवंतच आहे. तो काही देव आहे का? नाहीये. पण त्या पाषाणातून फोडून आणला इकडे दगड, त्या दगडाचे तुकडे तुकडे केले, एक दगड त्यातला पायरी म्हणून ठेवला, चांगला आहे. आणि उरलेल्या दगडातून मूर्ती तयार झाली. आता त्या मूर्तीची पूजा करताना त्या दगडाच्या छातीवर पाय देऊन पुढे जायचंय. भगवंत आहे कुठे नक्की? हा विचार करायला लावणारा हा समाज, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कर्ता निरूपण कोण आहे नक्की? करता व्यंकटेश आहे, गणपती आहे, महादेव आहे, ब्रह्मा आहे, विष्णू आहे, रवळ्या आहे, कोणती सटवाई देवी आहे, काय कोण आहे? कोण आहे नक्की करता? या सृष्टीचा करता कोण आहे? ओवी क्रमांक 26 ते 28 मध्ये समर्थ रामदासांनी अजून एक मौलिक सिद्धांत आपल्याला दिलाय. ते म्हणाले, तुम्ही ज्या मूर्त्या सांगताय, तुम्ही जे देव सांगताय, हे तर सगळे तुम्ही पाहताय. त्यांनी कसं निर्माण केलं हे सगळी सृष्टी? कारण त्याला तर तुम्हीच निर्माण केलंय, घडणावळाला बोलून, पाथरवटाला बोलून. करता ह्या सगळ्या कर्तृत्वाच्या पलीकडे त्यांनी हे निर्माण केलंय. त्यांनी जे निर्माण केलं त्याला तुम्ही करता म्हणणार का? खरंय का नाही? थोडा सूक्ष्म विचार आहे. पण आपल्याला साधनेतून आणि समर्थांच्या शब्दांमधून आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. समर्थ म्हणतायत, आधी निर्माण करणारा करता आहे, आणि त्यानंतर त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू आहेत.
मग काय जंगल असेल, पहाड असेल, दगड असेल, काय असेल ते असेल. मग त्याच्यातून तुम्ही देव निर्माण करणार आणि यांनी निर्माण केलं म्हणणार, हे खोटं आहे, बरोबर नाहीये हे. म्हणून समर्थ पुढे सांगतात की हे सगळे पंचमहाभूतांमध्ये गणती आहे यांची. सगळे देवादिदेव, सगळे सगळे पंचमहाभूत आहेत, हे सगळे देहधारी आहेत, सगुण आहेत. आणि सगळ्यात सगुण या पंचभूतांपासून निर्माण झालेला असल्यामुळे आता शेवटी समर्थ या शिष्यापर्यंत येतात. ज्याने प्रश्न विचारलाय तो सुद्धा पंचभूतिक आहे. आता पंचभूतिक या देहातून पंचभूतिक इंद्रियाद्वारा जो निर्गुण आहे त्याला कसा ओळखणार? त्याला तर ते जे दिसेल तेच त्याला खरं वाटणार. यामध्ये समर्थ रामदासांनी मांडुक्य उपनिषदाचा संदर्भ घेतलेला आहे. मांडुक्य उपनिषद हे अत्यंत छोट आहे, केवळ 12 मंत्रांचं हे उपनिषद आहे. आणि या उपनिषदामध्ये खूप वर्णन आलेलं आहे ते, आणि त्यामध्ये सांगितलंय की सृष्टीच्या निर्माणापूर्वी ओंकार होता, अ उ म, आणि त्यातून सृष्टीचं सगळं सृजनत्व बाहेर पडलेलं आहे. ही सगळी सृष्टी त्या ओंकारातून निर्माण झालेली आहे. त्याचा संदर्भ समर्थांनी या समासासाठी घेतलेला आहे. आणि समर्थ म्हणतात की परमेश्वराला पडलेलं हे दीर्घ स्वप्न आहे. आणि शेवटी समर्थांनी असं त्याची वासलात लावलेली की अरे हे सगळं काही झालंच नाही ना, हे सगळं नाशिवंत आहे. स्वप्नामध्ये तयार केलेली खीर आहे. आता आपण जर खीर करायची म्हणलं, गडावर खीर करतात, कशापासून तयार होते? गव्हापासून. बुंदीचा लाडू डाळीच्या पिठापासून, पाकपुरी गहू आणि साखरेपासून, पेढा दूध आणि साखरेपासून. पण स्वप्नामध्ये जर हे सगळे पदार्थ असतील, ते दिसत असतील, तर त्याचा गहू कुठे आहे, त्याचा दूध कुठे आहे, त्याची साखर कुठे आहे? काहीच नाहीये. ते सगळं स्वप्नातून निर्माण झालेलं आहे. बहु लोकांचा बहुविचार, अवघा राहो द्या बाजार. समर्थ म्हणतात हे बाजार बाद झाला आता तुमचा. फार किती ओव्या, ओवी क्रमांक 3 पासून ओवी क्रमांक 22 पर्यंत समर्थांनी अनेक देवदेवतांची नावं त्या सभानायकांच्या तोंडून घेतलेली आहे. याने केलं, याने केलं, याने केलं, याने केलं. अरे याने केलं म्हणायला तो अगोदर असला तर पाहिजे, तो तर आत्ता तयार झाला. बहु लोकांचा बहुविचार, अवघा राहो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे श्रीराम. सोती व्हावे सावधान, निश्चय तोडावा अनुमान, प्रत्यय मानावा प्रमाण, जाणते पुरुषी श्रीराम. समर्थ म्हणताय तुम्ही जाणकार आहेत, तुम्ही प्रचिती घ्या, साधना करा. हे सगळं पंचभूतिक आहे आणि ते सगळं नाहीच होणार आहे. पंचभूतास वेगळे करावे, मग कर्त्यास ओळखावे. पंचभूतिक ते स्वभावे, कर्त्यात आले श्रीराम. कर्ता कसा होईल त्या पंचभूतिकांचा? कुंभार आहे, कुंभाराने भांडी मडकी सगळं सगळं मातीची भांडी तयार केली. तो मातीची भांडी म्हणजे कुंभार आहे का? सोनार दुकानात बसलेला आहे, त्याने अनेक दागिने तयार केले, ते दागिने म्हणजे सोनार आहे का? असा सूक्ष्म विचार समर्थांनी या समासात दिलेला आहे. जो कर्ता आहे तो कर्तृत्वाच्या पलीकडे, कर्तृत्वात तो येत नाही, तो करून मोकळा आहे. म्हणून त्याला भगवंत म्हणतात करून अकर्ता, भोगून अभोक्ता. कारण ते त्याने त्याचं विहित कर्म केलेलं आहे, तो त्यात लिप्त झालेला नाही. सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले न वचे की कदा श्रीराम. तो निर्गुण काय करणार? त्यांनी काही केलेलं नाहीये, हे सगळं मायेने केलेलं आहे, पण त्याच्या अधिष्ठानावर केलंय. केले ते अवघेच लटिके तरी करता हे बोलण्याची फिके, वक्ता म्हणे रे विवेके
बरे पहा श्रीराम. शेवटी समर्थ म्हणतात, अरे विवेकाचा वापर कर, तेव्हा तुझ्या लक्षात येईल की नक्की या सृष्टीचा, ब्रह्मांडाचा रचयिता कोण आहे, कुणी हे सगळं विश्व उभा केलेलं आहे. बरे पाहता प्रत्यय आला. आता आला का प्रत्यय, आता आली का प्रचिती, असं समर्थ लगेच पुढच्या ओळीत विचारतात. बरे पाहता प्रत्यय आला, तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला, अंतर्यामी श्रीराम. आणि जेव्हा ही साधना करीत आमच्या अंतःकरणामध्ये आमचं आत्मज्ञान, आपलं स्वस्वरूप प्रगट होईल, तेव्हा काय परिस्थिती असेल. गोसावी निवांतची झाले. त्यांच्या समासात आपण पाहिलं, बोलता बोलता गोसावी निवांतची झाले, मौन्य गर्भा. पुढच्या ओळीमध्ये ती स्थिती आणली आहे समर्थ रामदासांनी. आता असो हे बोलणे, विवेके तोची हे जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे, येरवी अनुर्वाच्य श्रीराम. अनुर्वाच्य म्हणजे वाच्या नाही, बोलता येत नाही, त्याचं स्वरूप सांगता येत नाही, आणि ते स्वरूपाची मी प्रचिती घेतलीये हे सांगणाराही कुणी नाही. अनुर्वाच्य, केवळ अनुभव. काही क्षण आपल्या आयुष्यात असे येतात का नाही, आपल्याला वाटतं काही बोलू नये आणि कुणी मला बोलू नये, मला थोडा वेळ एकांत राहू द्या बरं. अशी अवस्था आपल्या आयुष्यात अनेक वेळा येते. आता पुढच्या समासाचं बीजारोपण शेवटच्या ओळीमध्ये समर्थ करताय. आता ती सगळी अवस्था, मौन्य गर्भ अवस्था त्या साधकाची झाली, शिष्याची झाली. आता त्याच्या मनात अजून एक प्रश्न उभा राहिला. हा सगळा गुरु शिष्यांचा संवाद आहे ना. ग्रंथानामे दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे केला विशद भक्ती मार्ग श्रीराम. आता पुन्हा शिष्याचा प्रश्न आहे. तव श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे श्रीराम. आता पुढच्या समासामध्ये या देहामध्ये सुख आणि दुःख कोण भोगतो आहे, त्या सुखाची अनुभूती कुणाला आहे, दुःखाने कोण विव्हळतोय, याचा मला स्वामी तुम्ही निरूपण करा. समर्थ म्हणतात, उद्या दुपारी 2 वाजता ते निरूपण ऐकण्यासाठी आपण पुन्हा सगळे भेटूया. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली आजची सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.